स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीतल्या भाजप आणि शिवसेनेमध्ये अनेक रुसवे-फुगवे झाल्याचं पाहायला मिळालं। युतीत निर्णय घ्यावा लागेल अशी टोकाची भाषा देखील दोन्ही पक्षातल्या काही ठराविक नेत्यांनी केली होती। आता आगामी निवडणुका एकत्रितच लढवाव्यात यावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकमत झालेलं आहे। मात्र या वादात अबोला धरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोंड भरून स्तुती केली आणि अनेक उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। मुख्यमंत्री फडणवीस सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड असल्याचं कौतुक यावेळेला शिंदेंनी केलं। फडणवीस सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड। शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक। देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे बिग डी। दोघांच्या अबोला नाट्यानंतर शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव। निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीत बेबनाव झाला होता। राज्यातील हा वाद दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता। मात्र वरिष्ठांनी सबुरीचा सल्ला दिल्यानंतर वादावर काहीसा पडदा पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तोडगा काढला। दोन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते आणि कार्यकर्त्यांना परस्पर पक्षात प्रवेश देऊ नये असा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर दोन पक्षातील नाराजी काहीशी दूर झाली। नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर झाल्याचं चित्र दिसलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय। अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे बिग बी आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे सभागृहाचे बिग डी आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसेच देवेंद्र फडणवीस हे सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत अशी स्तुती सुमनही शिंदेंनी उधळली आहे। देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान। त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे, कष्टाची जोड आहे। आणि नागपूर आहे इकडे, ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर वावगट नाही। 2022 साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे। आणि त्यावेळेस अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे, परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विधानसभेतील भाषणावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात शिंदे यांनी केलेल्या या स्तुतीची नागपुरात खास चर्चा रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।